लातूरच्या अहमदपूरचे आमदार आणि अजित पवार गटाचे मंत्री असलेले बाबासाहेब पाटील आणि त्यांच्या नातलगावरती गंभीर आरोप होत आहे। एका शिक्षकाच्या मुलीने व्हिडिओ बनवून नेमकं काय म्हटलं, काय आरोप केले पहा। फलटणमध्ये डॉक्टर तरुणीने तक्रार करूनही पोलिसांनी दखल न घेतल्याच्या आरोपानंतर आता पुन्हा एका प्रकरणात मंत्री, त्यांचे नातलग आणि पोलिसांवरच गंभीर आरोप होत आहे। राज्याचे सहकार मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबासाहेब पाटलांसह त्यांचे भाचे जावाई अशोक जाधव यांच्यामुळे शिक्षकाने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा होतोय। आरोपानुसार लातूरच्या चाकूरमध्ये रमाकांत तांदळे शिक्षक होते। मंत्री बाबासाहेब पाटलांच्या भाचे जावयाने लगेच देतो असं सांगून शिक्षक तांदळेंच्या नावे कर्ज घेतलं। मात्र 5 वर्ष होऊनही ते न फेडल्याने तांदळेंनी आत्महत्येचा प्रयत्न केला। याबद्दल मंत्री बाबासाहेब पाटील आणि पोलिसांकडे वारंवार तक्रार देऊनही उपयोग न झाल्याचा दावा शिक्षकांच्या मुलीने केलाय। माझे वडील रिटायर व्हायच्या काही वर्षाआधी बाबासाहेब पाटलांचे भाचे जावई अशोक जाधव यांनी माझ्या वडिलांच्या नावावर कर्ज घेतलं, दबाव टाकून लगेचच देतो असं सांगितलं। माझे बाबा रिटायर 5 वर्ष 5 महिने झाले तरी ते कर्ज फेडत नाही। ते कर्ज शिक्षक पतसंस्थेतून काढण्याच्या नावाखाली बाबासाहेब पाटलांकडे आम्ही 1000 तक्रार घातल्या तरी ते आम्हाला एनओसी देत नाही। अशोक पाटील माझ्या वडिलांना तुम्ही मरून जा अशी मानसिक धमकी कोर्टाच्या केसमध्ये देतोय। रोहित पवार यांनी संबंधित व्हिडिओ ट्विट करत, एक शिक्षक मृत्यूशी झुंज देत असतानाही पोलीस या प्रकरणाची दखल घेत नसतील तर हे सद्रक्षणाय खल निग्रहणाय या पोलिसांच्या ब्रीदवाक्याला साजेसं आहे का? नसेल दखल घ्यायची तर राज्याची पोलीस यंत्रणा केवळ सरकारमधील नेत्यांच्या वसुलीच्या कामासाठी आणि विरोधकांना त्रास देण्यासाठीच वापरली जाणार असं तरी एकदा सरकारनं जाहीर करावं। माझी पोलिसांना विनंती आहे, या प्रकरणाची शहानिशा करून योग्य कारवाईची मागणी केली आहे। आम्हाला कुठलाही लोकल मीडिया सपोर्ट करत नाही। आम्ही पोलिसांना काल रीच आउट केलं। आम्ही आज आता स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय अंबाजोगाईमध्ये आहे। इथून पोलिसांनी केस फॉरवर्ड केली। किनगाव पोलीस स्टेशनमध्ये आमची केस घेत नाही, पोलीस येत नाही। मी दिवसभर पोलिसांना फोन करून टाकले। 8 दिवसात मी बाबासाहेब पाटलांना खूप वेळा कॉल केला की तुम्ही जे हे केलंय ते निस्तरा, ते मला म्हणताय की मी बघतो असं म्हणत त्यांनी हे सगळं केल्यावर माझ्या वडिलांनी विषप्रयोग केलाय। त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला। माझ्या वडिलांना जर काही झालं तर त्याला बाबासाहेब पाटील, अशोक जाधव आणि तत्कालीन मुख्याध्यापक हनीफ सय्यद हे 3 लोक जबाबदार असतील। या प्रकरणावर अद्याप लातूरच्या अहमदपूरचे आमदार आणि मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह इतरांची बाजू कळू शकलेली नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।